शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खोचक टीका केली आहे। शिंदेंनी अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसावं असं म्हणत त्यांनी शिंदे पवार युतीतील अंतर्गत तणावावर निशाणा साधला। सत्ता वाटप, मंत्र्यांचे खातेवाटप आणि निर्णय प्रक्रियेतील मतभेद यावरून राऊतांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे। आता भाजप आणि शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते। काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार। कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणताय, एकनाथ शिंदेने करावं। त्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे। एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे। तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा। शिवसेनेचा आत्मा आंदोलन हा आहे। जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना, मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन।